जर तुम्हाला नैसर्गिक शेती करायची असेल, तुम्हाला ऑर्गॅनिक शेती करायची असेल, तर ही एक गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असा गैरसमज झाला आहे की शेतामध्ये कुठल्याच प्रकारचं अन्नद्रव्य न देणं, शेतामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल न टाकणं म्हणजेच ते ऑर्गॅनिक फार्मिंग झाली. मी नुकतंच माझ्या एका मित्राच्या शेतावर गेलो होतो आणि त्यांनी त्याच्या शेतामध्ये कुठल्याच प्रकारचं केमिकल नव्हतं टाकलं आणि तो मला त्याच्या शेतीचा परिचय असा करून देत होता की हे माझं 100% नैसर्गिक शेत आहे, हे माझं 100% ऑर्गॅनिक फार्म आहे. पण मित्रांनो, मी तुम्हाला आता हा एक कन्सेप्ट क्लिअर करून देतो की आपल्या पिकाला जवळपास 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य लागतात. नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, सल्फर आणि काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहे जे पिकाला लागतातच, त्याशिवाय पिकांचं भरणपोषणच होत नाही. आणि जर तुम्ही हे सर्व अन्नद्रव्य केमिकल पद्धतीने पिकांपर्यंत पोहोचवत असाल तर ते रासायनिक शेती झाली. आणि जर तुम्ही हेच 17-18 प्रकारचे अन्नद्रव्य पिकांपर्यंत ऑर्गॅनिक पद्धतीने पोहोचवत असाल तर ते ऑर्गॅनिक फार्मिंग झाली. पण जर तुम्ही पिकांना काहीच नसाल देत तर ते तुम्ही काहीतरी नवीनच प्रयोग करताय.